मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या कोऱ्या करकरी ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे स्वप्नील मेडिकल ब्लॉग्स. तर आज आहे 3rd डे आणि कालचं ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल ना, मी ज्या मजा केली, कारण का तो माझा बड्डे ब्लॉग होता. तर त्याच्यामध्ये एवढी आम्ही मजा केली आणि आम्ही एका अशा म्हणजे बीचवरती गेलेलो ना, तिकडे एकदम प्रायव्हेट जागा आणि मस्त वाटत होतं, शांत, जास्त क्राऊड नाही, काय नाही, सगळे आपापल्यामध्ये आहे, पण एन्जॉय केला आम्ही लोकांनी. आज आम्ही आता जाणार आहोत. आमचा प्लॅन आहे एका बीचवरती जायचं, एक स्पॉट आहे तिकडे जायचं आहे. तर माझा कसा हा भाऊ इथेच राहतो, तर तो मला बिलकुलही म्हणजे हिंट येऊन देत नाही की आपण कुठे चाललो आहे, काय सांगतो. एकदा सांगतो सकाळी, पण चांगली जागा असते. तर आज पण आपण एका जागी जाणार आहोत आणि आता आम्ही पहिले जाणार आहोत आम्ही आयफोनच्या स्टोअरमध्ये, ज्याला काहीतरी काम आहे आयफोनचं. ते सगळं झालं की मग आपण पुढे निघूया. तोपर्यंत भेटूया. आम्ही लोक आलो आहे नाश्ता करायला. माझ्या बॉम्बे शिवसागर करून तिकडे आम्ही आता नाश्ता करणार आणि मग पुढे जाणार. नाश्ता पार्टनर आता आपण क्रोमाला पोचलेलो आहोत. आता आम्ही परत घरी आलेलो होतो, कारण का अँड्रॉइडमधून आयफोनमध्ये सगळं डेटा ट्रान्सफर करायचा होता. 5 तास लागले आम्हाला, 5 तास. तर आम्ही डायरेक्ट आता परत तिथून आम्ही आता घरी आलेलो आहे. घरी येऊन फ्रेश झालो आहे. आता आम्ही जातो आहे दुसऱ्या जागी, तुम्हाला सांगतो. आता आम्ही जातो आहे दोना पावलाला. मस्त सनसेटचा व्ह्यू घ्यायचा आहे आणि तिकडे थोडं फोटोशूट वगैरे करूया आणि मग नंतर रात्री जायचं आहे कॅलंगूट. आम्ही आता दोना पावलेला पोहोचलेलो आहोत आणि इकडे सिंगमची शूटिंग झालेली होती. ते सिंगममध्ये ते खांब काढून ते हे करतात ना, तर इथे सीन झालेला आहे. आता इथे एंट्री आहे 50 रुपीज पर पर्सन आणि टायमिंग आहे 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत. थोडं लवकर यायला पाहिजे होतं. बघू शकता माझ्या मागे मस्त सनसेट दिसला असता आपल्याला, पण थोडं लेट झालं कारण का ट्रॅफिक पण खूप आहे. आणि आता जसं सीझन चालू झालेला आहे, नोव्हेंबर डिसेंबर टू मे महिन्यापर्यंत फॉरेनर्स आणि इंडियन सगळे इथे फिरतात. मस्त जागा आहे इकडे. ठीक आहे, आपण त्याला आता एक्सप्लोअर करूया, बघून घ्या. आम्ही लोक थोडं वरती आलेलो आहे. खाली पण एक जागा आहे, तिथे पण आपण बघू शकतो. आणि आता आपण वरती आलेलो आहोत, तर वरतून पण एक चांगला व्ह्यू आहे. मस्त आता लाईट्स ऑन झालेले आहेत, तर अजून मस्त वाटते जागा. कॅलंगूट बीच आपण पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता गर्दी. आपण आहे आता कॅलंगूट बीच वरती. फुल एन्जॉय.
गोवामध्ये येऊन मजा केलेली आहे. एक नंबर मजा आलेली आहे. मस्त कपडे पूर्ण भिजलेले आहे एकदम आणि फुल एन्जॉय केला. फुल एन्जॉय आणि फुल मजा आली. एक नंबर म्हणजे गोवामध्ये आल्यानंतर ही मजा घेतली, सगळी मजा घेतलेली आहे. आता खूप मजा आलेली आहे. आता आम्ही थोडा वेळ निघूया इथून, थोडंसं बीचच्या बाजूला बसून थोडा वाईब घेऊया आणि मग त्यानंतर निघूया. आता आपण एका जागी फिशरमॅन करून एक आलेला आहे कॅलगुटच्या इथे. तर आपण तिकडे आता जेवायला बसणार आहे. एक नंबर जागा आहे, तुम्हाला दाखवतोच. आम्ही आता मस्तपैकी इथे बसलेलो आहे. इथे मोहितो वगैरे मागवलेला आहे. तर आता फुल मजा चालू आहे. ते थोडा बंद व्हायला आला आहे आता. एक नंबर जेवायला बसलो आहे, जेवून वगैरे मस्त. गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून. आणि आज आपला जायचा दिवस आहे, लास्ट दिवस आहे. आपल्या घराच्या बाजूला आपण राहत होतो एका चर्चच्या बाजूला, पण अजूनपर्यंत मी गेलो नव्हतो. तर थोडं तुम्हाला जाऊन दाखवतो. तर आता इथून जाऊया, थोडं शॉपिंग करूया. मला शॉपिंग करायची आणि मग त्यानंतर आपण निघूया, कारण का आपली 1 वाजता ट्रेन आहे.